इटलीतून हद्दपार केलेली लक्ष्मी ऑइल कंपनी लोट्यामध्ये आणि लोट्यातून वाद निर्माण झाले आहेत. मूळचे निघतात. आपल्याबरोबर कंपनीचे अधिकारी दीपक पाटील साहेब, सर काय सांगाल तुम्ही? पहिले तर जी इटलीतली कंपनी आहे तिचा आणि लक्ष्मीचा थेट काही संबंध नाही आहे. ती तिथे कंपनीने पॉल्युशन केल्यामुळे, प्रदूषण केल्यामुळे त्यांच्यावर केस झाली आणि त्यामुळे ती कंपनी तिथे बंद पडली आणि तिथे एक कोर्ट असतो जिथे कंपन्यांचा लिलाव केला जातो. त्या कोर्टामार्फत आम्ही त्या लिलावात ती विकत घेतलेली त्यांची टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांचे ॲसेट्स आम्ही घेतलेले आहेत. म्हणून इटलीत त्यांनी प्रदूषण केलं म्हणून आम्ही इथे करणार असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही त्याची काय काळजी घेतली पाहिजे ती आम्ही घेतोय. त्याच्या इफ्लुएंटला, त्याच्या सांडपाण्याला कसं ट्रीटमेंट केलं पाहिजे जेणेकरून ते 100% नष्ट होईल त्याची आम्ही पूर्तता करतो आहोत. आणि जे आम्ही प्रोडक्शन करतो आहोत ते पूर्ण क्लोज लूप सिस्टममध्ये आहे, जेणेकरून त्याचा वाऱ्यावर किंवा जमिनीवर किंवा पाण्यावर प्रदूषण होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. तुम्ही मध्यंतरी असं सांगितलं होतं की तुमचं जो CATP म्हणजे तुमचे जे सांडपाणी आहे ते तोळजेमध्ये नेलं जाईल. पण आता जे पाहिलं तर CATP मध्ये हे खेळ लोट्यामध्येच होते, काय सांगाल? नाही, आपल्या ह्या साईटवर PFAS हे एकच प्रोडक्शन नाही आहे. PFAS कॅटेगरीचं प्रोडक्शन नाही आहे फक्त. बाकीचे सुद्धा भरपूर काही प्रोडक्ट्स आहेत जे ॲग्रोकेमिकल्समध्ये जातात, पेंट्समध्ये जातात, नंतर सॉल्वंट्स म्हणून वापरले जातात. आता हे जे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे जे इफ्लुएंट आहे ते बायोडिग्रेडेबल आहे आणि त्याला आपल्या प्लांटमध्ये आमच्याकडे एक फुल फ्लेज ETP आहे ज्यात त्याचं ट्रीटमेंट केलं जातं आणि जे MPCBने मानकं दिलेले आहेत त्या ट्रीटेड वॉटरचे ते आम्ही पाळतो आणि त्यानंतर त्या पाण्याला CETPमध्ये पाठवावं लागतं, ते आम्ही पाठवतो. PFASचे जेवढं पण सांडपाणी आहे ते आम्ही MWML तळोजाला इन्सिनरेशनसाठीच पाठवतो. तुमचे दोन जे आहेत ते एक टँकर तुमच्या इथं पकडला गेला तो पाण्याचा टँकर होता. ते पाण्या टँकर काय नेमका प्रकार? नाही, तो सांडपाण्याचा टँकर होता आणि त्यात सांडपाणीच गेलेलं आहे CTPला पाठवण्यासाठी. पण लोकांचं असं म्हणणं आहे की ते सगळं पिपाचं उत्पादन होतं, ते सांडपाणी होतं असं लोकांचं असं म्हणणं आहे. नाही, PFASचं प्लांट आमचा वेगळा आहे. त्याचं जे सांडपाणी स्टोअर करण्याचा ठिकाण वेगळं आहे. तिथून सरळ टँकर लोड होतं त्याचा आणि आमच्या ETPचा सुद्धा संबंध नाही आहे. हा जो गैरसमज झाला लोकांमध्ये तो नेमका कसा काय? म्हणजे मुळात तुम्ही पकडलेला टँकर जो आहे तो म्हणतात हा टँकर आहे. दुसरी गोष्ट पाण्या टँकर होता, पण ते म्हणतात काहीतरी ओके, त्या टँकरचे सॅम्पल सुद्धा गेलेले आहेत, घेतलेले आहेत. त्याची MPCBने सॅम्पल घेतलेला आहे. तर त्याच्यात तुम्ही बघू शकता ते PFASचं आहे की नाही. त्यात नाही आम्ही ॲनालिसिस केलेलं आहे. लोकांचं असं म्हणणं आहे टोटल घातक आहे. पिपास म्हणजे पूर्ण घातक आहे, शरीराला घातक आहे, कॅन्सरसारखा आजार होतो. तुमचे 2 टँकर मध्येच पलटी झालेले आहेत, काय सांगाल? ते टँकर आमच्या महाडचे होते. ते सॉल्वंटचे टँकर होते. पहिली गोष्ट ही स्पष्ट करतो. आणि तसं पाहिलं तर जे PFASचं पाणी आहे, आपण जेव्हा म्हणतो सांडपाणी त्यात 99% पाणी आहे, 1% PFAS असतो आणि हा जो आमचा सांडपाणी आहे तो न्यूट्रल असतो, बरोबर. म्हणून तो जर कुठे पडला तर आम्ही परत त्याला गोळा करून तो परत इन्सिनरेशनसाठी पाठवणार, ही पूर्तता आम्ही करणार. कंपनी लोट्यामध्ये मग पत्रकापाशी रत्नागिरीत आणि त्यासुद्धा पोलीस बंदोबस्त पत्रकापाशी आले, काय नेमकं? नाही, तसं नाही. रत्नागिरी हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि तिथे आम्हाला आम्हाला लागतं पोलिसांकडून चेकिंग होते पत्रकारांची. पत्रकार का गुन्हेगार आहेत का? नाही, आम्ही तसं म्हणत नाही. आणि तर त्यांनी आम्ही सगळ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही माहिती दिली होती की आम्ही सगळ्यांनाच पत्र दिले होते साहेब. जेवढे प्रशासकीय अधिकारी आहेत, कलेक्टर असो, SP असो, सगळ्यांना आम्ही पत्र दिले की आम्ही इथे प्रेस कॉन्फरन्स करत आहोत म्हणून. त्या दृष्टिकोनाने त्यांना जे वाटलं त्या योग्यतेप्रमाणे त्यांनी ती केलं असावं. मोर्चेकरांनी काय प्रश्न उपस्थित केले, त्यांच्या प्रश्नांचं उत्तर किती देणार? आम्ही आता सविस्तर त्या प्रश्नांचं पाहणी करून आमची एक्सपर्ट टीम आहे त्यावर आम्ही सगळे उत्तरं बनवून त्यांना आम्ही लवकरात लवकर उत्तर देऊ. काय नेमकी भूमिका असेल कंपनीची? स्पष्टीकरण देण्याची आणि तर जिथे गैरसमज असेल त्याला लांब करण्याची. गैरसमज दूर होतील असं वाटतं, मला वाटतंय. जे शासनाचे नियम आहेत त्या नियमानुसार या कंपनी काम करते. हो, नक्कीच करतोय. जे नियम आहेत काटेकोरपणे आपण पालन करतोय. सगळे लायसन्सेस जे पाहिजे चालवण्यासाठी, ज्या परवानग्या पाहिजेत त्या सगळ्या आमच्याकडे आहेत. आजपर्यंत लोक फक्त मोर्चेवरतीच अवलंबून राहते. पुढे काही दिवस तुम्हाला दिले आहेत, त्या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. आम्ही उत्तरं देण्याचा आणि प्रशिक्षित करण्याचा पूर्णतः संभव प्रयत्न करू. आम्ही उत्तर देण्याचा आणि प्रशिक्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्याची भूमिका या ठिकाणी कंपनी व्यक्त करते. कॅमेरामॅन सायशिक निसाश, नवराष्ट्र चुकून. धन्यवाद.